ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये फायनली अर्जुन, चैतन्य, रविराज यांनी हातमिळवणी केलेली आहे. कारण ज्या वेळेला चैतन्याला समजले की अर्जुनने हा ट्रॅप रचलेला आहे, तो ट्रॅप मोडण्यासाठी चैतन्य जेव्हा आता अर्जुनला जाब विचारायला किंवा काय चाललंय अर्जुनचं म्हणून आता ज्या वेळेला प्रियाला त्या ठिकाणी थांबवायला निघणार असतो, पण त्याच वेळेला चैतन्याच्या समोर अचानकपणे सगळ्या सत्याचा उलगडा होतो आणि अर्जुनने रचलेला ट्रॅप हा खराखुरा आहे. अर्जुनने केलेलं हे सगळं खरं आहे, कारण प्रिया आणि तन्वी या खरंच खोटारड्या आहेत. हे तिथे गेल्यावरती चैतन्याच्या समोर अर्जुनने एक पुरावा दाखवल्यावर येणार असतं आणि चैतन्याचा राग ताबडतोब निवळून त्याची जागा आता मात्र गिल्ट घेणार असतं. त्याच वेळेला पुरावे बघितल्यावरती चैतन्य पेटून उठतो. आता अर्जुनसोबत हात मिळवणी करत डायरेक्ट साक्षीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतो. पण ट्रॅपचा जाब विचारला गेलेल्या चैतन्याला अर्जुनने असा काय पुरावा दाखवला आणि प्रियाला फोन करून सुद्धा प्रिया त्या ट्रॅपमध्ये कशी अडकली, त्या पुरावा असा काय होता की ज्याच्यामुळे चैतन्याला जबरदस्त धक्का बसला, हे या व्हिडिओमध्ये पाहू. या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे चैतन्यने साक्षीला सांगितलेलं असतं की तू प्रियाला कॉल कर, तन्वीला कॉल करून सांग की तू तिकडे जाऊ नकोस, कारण हा अर्जुनने रचलेला ट्रॅप आहे. तो काहीही करेल आणि प्रियाच्या तोंडून असं वदवून घेईल की साक्षीने हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे त्या मूर्ख तन्वीला तू फोन करून थांबव आणि तिला सांग की तिकडे जाऊ नको, कारण अर्जुनने तुझ्यासाठी हा ट्रॅप रचलाय. पण इकडे आपला फोन कितीतरी वेळा उचलत नाहीये साक्षी, तर आपण का हिचा फोन उचलायचा, असं म्हणत चिडलेली आता मात्र प्रिया फोन काही उचलायला तयार नसते आणि ती विचार करते तिला काय जाते इथे येऊन काहीही बडबड करायला. इथे मला वाघाच्या तोंडेशी जायला लागत आहे, मी नाही आता हिचा फोन उचलणार, असं म्हणत प्रिया फोन न उचलता ताबडतोब आता मात्र त्या माणसाला भेटायला निघते. इकडे साक्षी फोनवरती फोन करत असते, पण प्रिया कारच्या बाहेर उतरते आणि मोबाईल कारमध्ये राहतो. मग मात्र आता चैतन्याला साक्षी सांगते, तू एक काम करशील का, प्रिया कॉल उचलत नाही, तिने मला सांगितलंय की DM चौकामध्ये ती जाणार आहे, तर तू तिकडे जाशील का, असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो ठीक आहे मी जातो. आता अर्जुन सायली वाट पाहत असतात. तेवढ्यात तो माणूस आणि प्रिया हे समोरासमोर येतात. प्रिया त्याला म्हणते तुमच्याकडे पुरावे आहेत, तो म्हणतो हो माझ्याचकडे पुरावे आहेत. प्रिया म्हणते कसं मी सत्य मानू की तुमच्याकडे पुरावे आहेत ते, आणि फोनवरती बोलणारे तुम्ही आणि आत्ताचे बोलणारे तुम्ही याच्यामध्ये मला खूप फरक वाटतोय. तुमचा आवाजसुद्धा मला वेगळा वाटतोय. फोनवरती तुम्ही किती सुस्पष्टपणे मराठी बोलत होतात आणि आत्ता इतकं गावंढळ मराठी कसं काय तुम्ही बोलायला लागलात. यावरती तो माणूस म्हणतो हे बघा, म्हणजे कसं आहे ना, मी जसं माझं प्रोफेशन त्याप्रमाणे मी सगळं बोलत असतो. या सगळ्यामध्ये मला मराठी भाषा माझी अशीच आहे, पण ज्यावेळेला मी प्रोफेशनली बोलतो माझं कामच हे आहे, मी एक प्रकारचा गुंडच म्हटलात तरी चालेल. कोर्टामध्ये खोट्या साक्षी देतो, खोटे पुरावे देतो आणि हे सगळं कोर्टामध्ये साक्षी पुरावे खोटे देणं हेच माझं काम आहे. आत्ता मी पाहिलेलं आहे तिथे काय घडले ते. प्रिया म्हणते तू काय पाहिलंस तिथे, यावर तो माणूस सांगतो त्या रात्री एक माणूस एक बाई हे दोघं जण आधी आले आणि ऑलरेडी तुम्ही आलात, तिघं जण तुम्ही होतात, त्यानंतर मधुभाऊ आले, पण तोपर्यंत तुम्ही कागदपत्र शोधत होतात. मधुभाऊ आल्यावर त्यांनी तुम्हाला रंगेहात पकडलं आणि त्यानंतर त्या एका बाईने मधुभाऊंवरती बंदूक उचलली, पण मधुभाऊंनी स्वतःला वाचवण्यासाठी ज्या वेळेला झटापट केली तेव्हा गोळी सुटली आणि त्या दुसऱ्या माणसाला लागली. प्रिया विचार करते अरे बापरे, म्हणजे ह्याला तर सगळंच सत्य माहिती आहे. प्रिया सांगते मग तू एक काम करशील का, या सगळ्यामध्ये तू कोर्टात खोटी साक्ष देशील का. आता त्या माणसाचा मोबाईल चालू असतो, अर्जुनच्या फोनमध्ये सगळं रेकॉर्ड होत असतं, हे प्रियाला माहीत नसतं. त्या माणसाला प्रिया आल्या कॉल कर असं सांगितलेलं असतं. त्या माणसाने SK नावाने जो नंबर सेव्ह केलेला असतो त्याच्यावरती कॉल केलेला असतो आणि अर्जुन सगळं रेकॉर्डिंग चालू ठेवत असतो. हे मात्र मूर्ख प्रियाला माहीत नसतं. इकडे आता तो माणूस सांगतो ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना की खोटी साक्ष कोर्टामध्ये देऊ, म्हणून मी खोटी साक्ष कोर्टामध्ये द्यायला तयार आहे, पण या सगळ्यामध्ये तुम्ही माहिती आहे का, तुम्ही सुद्धा काहीतरी कारस्थान केलेलंच आहे. प्रिया म्हणते बस झालं तुम्ही काय सांगू नका. तो माणूस म्हणतो ठीक आहे नका सांगू तर नका सांगू, मी काहीच सांगत नाहीये,
पण तुम्ही मला किती पैसे द्याल ही साक्ष द्यायला? प्रिया म्हणते, तू मागशील तितके पैसे मी देईन. मी साक्षीला सांगीन की तुला पैसे द्यायला, पण साक्षीचं नाव कुठेही आलं नाही पाहिजे. यावर तो माणूस म्हणतो, ठीक आहे, मला फक्त पैशाशी मतलब आहे. तुम्ही मला पैसे द्या, मी कोर्टात खोटी साक्ष देईन की तिथे मधुभाऊ होते आणि त्या मधुभाऊंनीच या खुनामध्ये हे सगळं कारस्थान केले. कारण त्यावेळेला मी तिथे होतो आणि मी तिथे होतो हे सांगणारा पण एक पुरावा आहे. कारण तिथे जवळच असलेल्या पानटपरीवरून मी पान घेऊन आलो होतो. म्हणजे तो माणूस सांगू शकतो की हा माणूस नुकताच त्यावेळेस पान घेऊन गेला होता म्हणून. यावरती प्रिया म्हणते, ठीक आहे, मग तुम्हाला जितके पैसे हवेत तितके मी देईन. प्रिया विचार करते, खरं तर मी साक्षीला या सगळ्यातून वाचवते आहे. आणि मग प्रिया या सगळ्यामध्ये अडकते. तो माणूस सगळे फोन रेकॉर्ड आता मात्र अर्जुनपर्यंत पोहोचवतो. अर्जुन ते रेकॉर्ड सगळे ऐकतो. आता इथे फायनल काम होतं. प्रिया तिथून सटकते. प्रिया सटकल्यावर ती साक्षीला कॉल करते, साक्षी तुझं काम तमाम झालंय. म्हणजे त्या माणसाला मी पटवलंय, तो आपल्या बाजूने साक्ष द्यायला तयार आहे. साक्षी म्हणते, मूर्ख, हा ट्रॅप असू शकतो, तुला कळतंय का? आणि साक्षी त्यावेळेला चैतन्यसोबत असते आणि ती म्हणते, तुला प्रिया कळतंय का, वेड्यासारखं अर्जुनने तुझ्याकडून हे सगळं काढून घेतलं. मग आता चैतन्य फोनवरती बोलतो, तन्वी तू काय सांगितलंस त्या माणसाला? यावरती प्रिया म्हणते, मी काही नाही सांगितलं, तो मला फक्त सांगत होता की मी त्या दिवशी होतो, मी पाहिलं काय काय घडलं ते. चैतन्य म्हणतो, तू नाही ना काय बोललीस? प्रिया म्हणते, नाही, पण मूर्ख प्रियाला माहीत नसतं की सगळे रेकॉर्ड अर्जुनकडे असतात. मग मात्र हा ट्रॅप अर्जुनने रचलाय म्हटल्यावरती चैतन्य अर्जुनला जाब विचारायला त्याच्या ऑफिसला पोहोचतो. चैतन्य अर्जुनला जाब विचारायला त्याच्या ऑफिसला पोहोचल्यावरती तो म्हणतो, अर्जुन सुभेदार, मला खरंच माहीत नव्हतं की तुम्ही इतक्या खालच्या पातळीचे वकील आहात. म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये खोटं बोलून तन्वीला तिकडे बोलवलत आणि तिच्या तोंडून वदवून घेतलत का की साक्षी ही खुनी आहे? हा ट्रॅप मी कोर्टामध्ये अजिबात चालू देणार नाही. तुमचा ट्रॅप तुमच्यावरतीच नाही उलटला तर नाव नाही सांगणार चैतन्य गडकरी. असं म्हणत आता मात्र चैतन्य अर्जुनवरतीच तोफडाग करायला लागतो. अर्जुन म्हणतो, बरं झालं तू इकडे आलास ते, आत्ता मी तुलाच कॉल करणार होतो. चैतन्य म्हणतो, तुझे खोटे पुरावे ऐकायला मला वेळ नाही आहे. अर्जुन म्हणतो, खोटे पुरावे नाही आहेत. ज्या वेळेला प्रियाला मी ट्रॅप रचला, मला माहिती आहे तन्वीला मी ट्रॅप रचून बोलवून घेतलं होतं, पण तुला ऐकायचं आहे तिथे काय घडलं ते? यावर चैतन्य म्हणतो, मला नाही ऐकायचं, मला माहिती आहे तू खोटं बोलून साक्षीच्या विरोधात तिच्याकडून पुरावे घेतलेस. यावरती अर्जुन म्हणतो, बिलकुल नाही, तुला ऐकायचं असेल तर ऐक. ज्या माणसाला मी पाठवलं होतं ना, त्या माणसाने प्रियासोबत काय बोलला ते. असं म्हणत आता मात्र अर्जुन सगळी कर्मकहाणी चैतन्याच्या समोर आणतो आणि चैतन्य हादरतो. चैतन्य ते सगळे रेकॉर्डिंग ऐकायला लागतो. त्या रेकॉर्डिंगमध्ये असल्याप्रमाणे इकडे आता प्रिया सांगत असते की त्या रात्री तुम्ही काय पाहिलं? तर त्या माणसाने सांगितल्यावरती की एक बाई होती, 2 माणूस होते आणि तुम्ही होतात, असे 3-4 जण होते. पहिले तुम्ही 3 आत गेलात, नंतर मधुभाऊ आत आले. त्यावेळेला मधुभाऊन तुम्हाला पाहिलं आणि हे सगळं अस्ताव्यस्त पडलेलं. मग त्या बाईने मधुभाऊंवरती बंदूक उचलली आणि झटापटीत ती दुसऱ्या माणसाला लागली आणि हे सगळं प्रियाने हो दिलंय. तुला कळतंय का की या सगळ्यामध्ये तन्वीने खोटी साक्ष दिले आणि म्हणून ती या सगळ्यात अडकते. तुला जर या सगळ्यावरती विश्वास नसेल तर मात्र मला काही करता येणार नाही. मग सायली येते. चैतन्य म्हणतो, हो, पण या सगळ्यामध्ये तू तन्वीला ब्लॅकमेल करशील. यावरती सायली तिकडे येते. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी तुमचा गैरसमज झालाय. या सगळ्यामध्ये आम्ही तिकडे नव्हतोच, त्या माणसालाच पाठवलं होतं आणि यासाठी ती आता साक्षीकडून पैसे घेऊन देणार आहे हे पण शेवटी तिने कबूल केलंय. आणि जर का प्रिया साक्षीसाठी साक्षीकडून पैसे घेऊन गेली तर तुम्ही मानाल ना? जर साक्षीला डर नाही तर ती पैसे का देईल? असं म्हटल्यावर ती चैतन्य म्हणतो, ठीक आहे, आपण बघूया. आणि इथे चैतन्य अडकतो. कारण आता या सगळ्यामध्ये ज्या वेळेला प्रिया ज्या वेळेला साक्षीकडून पैसे घेऊन जेव्हा आता निघते, चैतन्य हे पाहतो. चैतन्य चिडतो, पण त्यावेळेला शांती ठेवत चैतन्य आता मात्र ठरवतो की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यांना सोडायचं नाही. या सगळ्यामध्ये साक्षीला अडकवायचं. मग तो अर्जुनकडे येतो, रविराज येतात आणि या सगळ्यामध्ये आता साक्षी ही चुकीची वागलेली आहे आणि प्रियाने खोटी साक्ष दिली हे पण रविराजांच्या समोर येतं. पण तिने कोणत्या तरी दबावाखाली साक्ष दिली असेल असा विचार रविराज करतात आणि प्रियाचं भांडं फुटत नाही, पण साक्षीचं भांडं फुटलेलं असतं. पुराव्यासकट चैतन्य, अर्जुन, रविराज हे 3ही जण एकत्र येऊन आता कोर्टात खूप मोठा धमाका करणार असतात. आता हा धमाका काय असणार आहे? या धमाक्यानंतर कसे रिलेशन बदलणार? मालिकेमध्ये नवीन टर्न ट्विस्ट कसे येणार?
हे पाहण्याचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे.